सर्वप्रथम मागच्या काही दिवसांपासून आंदोलन अर्थात कालपासून आपण सुरुवात केली, परंतु हे आंदोलन जे सुरू झालं खऱ्या अर्थानं आंदोलन घुसळण जे असते ते आंदोलन खऱ्या अर्थानं मित्रांनो तेव्हाच सुरू झालं होतं जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये, आश्रमशाळांमध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये ज्यावेळेस तुम्ही बैठका घेऊन वसतिगृहामध्ये प्रत्येकाला ॲडमिशन मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन जेव्हा तुम्ही पोपऱ्या मांडवसारख्या गावामध्ये जात होता, सेंट्रल किचनचं जेवण बंद झालं पाहिजे ही मागणी घेऊन जेव्हा तुम्ही आवप्याच्या आश्रमशाळेमध्ये जात होता, तेव्हाच खऱ्या अर्थानं या आंदोलनानं ठिणगी टाकली होती. मित्रांनो, सोपी गोष्ट नाहीये. संपूर्ण आश्रमशाळा, संपूर्ण वसतिगृह आणि खूप मोठा पट्टा. नंतरच्या टप्प्यामध्ये तर राजू इथं आहे, त्यांनी मला फोन केला की इतका पाऊस चालू आहे की आता आपण गावांमध्ये पोहोचू शकत नाही, आणि जर गावांमध्ये आपण पोहोचू शकत नाही तर आपण आंदोलनामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना आणि पालकांना उतरवू शकत नाही. अशा वेळी शेवटी आपण आपले जे काही सहानुभूतीदार असतील त्या सहानुभूतीदारांनी आपल्याला मदत केली, विद्यार्थ्यांनी काही मदत केली. अक्षरशः आपण शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये जुन्नर सारख्या तालुक्यामध्ये एक 4 व्हीलर गाडी भाड्यानं करून आपण गावागावांचे दौरे केले. मित्रांनो, लक्षात घ्या की आंदोलन हे जरी 2 दिवसाचं दिसत असलं आपल्याला, तरी तुम्ही सगळेजण या आंदोलनाच्या तयारीसाठी, या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जे पहिल्या दिवसापासून झटत होतात, मित्रांनो त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचे क्रांतिकारी अभिनंदन करतो. मित्रांनो, त्याचबरोबर काल आपण ज्या वेळेस या आंदोलनाला सुरुवात केली, बाहेरच्या कॅम्पसमध्ये आपण ज्यावेळेस होतो, त्याच्यानंतर आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आल्याच्या नंतरचा जो काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम मी पुन्हा काही तर मांडत नाही, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील, आपले पोलीस प्रशासन असेल किंवा आपले प्रकल्प अधिकारी असतील, आताच त्यांनी त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. परंतु मित्रांनो, खास करून मला इथं ज्या काही मुली आहेत आणि काही आज गेल्या पण, म्हणजे काल ज्या रात्री होत्या त्याच्यातल्या आज काही अडचणी असल्यामुळे गेलेल्या पण आहेत मुली, आणि बहुतांशी मुली उपस्थित आहेत. खास करून मुलींचं याच्यासाठी मला अभिनंदन करायचे जिमी, की इतकं म्हणजे तुमच्यावरती केसेस करू, गुन्हे दाखल करू, अशा स्वरूपाची भाषा प्रकल्प अधिकारी साहेब असतील किंवा आपले पोलीस अधिकारी साहेब असतील हे करत असताना इथल्या ज्या काही मुली होत्या त्या मुली तितक्याच कणखर पद्धतीनं आमच्यावरती केसेस झाल्या तरी चालतील, पण इथून आम्ही एक इंच देखील हलणार नाही हा निर्धार केल्याबद्दल पहिल्यांदा मी हे मी का बोलतोय लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की मागण्यावरती बोला, हे का बोलतोय, प्रत्येक गोष्टीची जाणीव देखील आपण करून घेणं स्वतःची देखील तितकंच महत्वाचं असतं. नाहीतर आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आम्ही जे काही केलं आहे त्याचं काय, आम्ही ठीक आहे सर्व हे सामान्य गोष्ट आहे आम्ही हे करण्याची, परंतु ही सामान्य गोष्ट नाही. जितक्या चिवट पद्धतीनं खास करून मुलं, जर तुम्ही पाहिलं कॉम्रेड, रात्री अक्षरशः मुलं जे पोस्टर्स होते ते पोस्टर आणि या फरशीमध्ये काहीच अंतर नव्हतं. जितकी ही फरशी गार आहे तितकंच ते पोस्टर गार होते. अशा थंडीमध्ये अक्षरशः रात्रभर सर्व जे काही मुलं आहेत ती रात्रभर मुलं या दोन्ही पॅसेजमध्ये कॅम्पसमध्ये झोपलेली रात्रभर, आणि त्याचा किती त्रास आपल्या सगळ्यांना झाला आहे याची कल्पना, म्हणजे आपल्याला सगळ्या जो त्रास झाला त्याची कल्पना देखील इतर कोणी करू शकत नाही. मित्रांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे हे जे काही, आणि सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टरांनी इथं उल्लेख केला या सगळ्या गोष्टींचा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जे काही इथून पुढच्या वर्ष जे काही जितके वर्ष जगू त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
जे अनेक अविस्मरणीय क्षण असतील त्याच्यामध्ये निश्चितच मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो की जे काही क्वचितच असे अविस्मरणीय क्षण असतील त्या पहिल्या 2-3 क्षणामध्ये निश्चितच आपलं हे जे काही 2 दिवसाचं आंदोलन आहे हे निश्चितच असेल. हे लिहून घ्या माझ्याकडे. मित्रांनो, आपल्या ज्या प्रामुख्याने ज्या काही मागण्या होत्या त्याच्यातली सगळ्यात महत्वाची जी आपली मागणी होती की सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे, ही आपली प्रामुख्याने मागणी होती. मित्रांनो, लक्षात घ्या, सेंट्रल किचनच्या संदर्भातली आपली स्पष्ट अशी स्ट्रॅटेजी होती. ही सेंट्रल किचन ही काही योजना आहे, ही सेंट्रल किचनची योजना आपण वसतिगृहांची कशी केली, बंद कशी करायला लावली, तर वसतिगृहाचे आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण आंदोलन अगोदर चालवली. बरोबर, चालवली काय, हॉस्टेलचे जे विद्यार्थी आहेत आपण आंदोलन चालवली, जेवण बंद केलं. आपण इथलं जे काही शिष्टमंडळ आहे आपलं एसएफआयचं, ते शिष्टमंडळ सातत्यानं आपण भेटलो. इथं काही आपण आंदोलन केली, प्रत्यक्ष वसतिगृहांच्या बाहेर असेल, प्रकल्प ऑफिसवरती असतील, ही सातत्यानं आपण तो लढा सुरू ठेवला होता. आणि त्या लढ्याच्या अंती काय झालं की इथल्या प्रकल्प प्रशासनाला विद्यार्थ्यांची मतं विचारात घ्यावी लागली की नाही, घ्यावी लागली की नाही, त्यांना विद्यार्थ्यांची मतं विचारात घ्यावी लागली. विद्यार्थ्यांच्या मतांना विचारात घेऊन अहवाल बनवावा लागला त्यांना, आणि तो अहवाल वरच्या जे काही कार्यालय आहे त्या वरच्या कार्यालयाला पाठवून नंतर रिझल्ट काय आला, वसतिगृहासाठी असणारं सेंट्रल किचन त्यांनी बंद केलं. आज आपण सेंट्रल किचनच्या विषयी सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट करून घेतले, ज्याचा उल्लेख मला वाटतं पहिल्यांदा ती कमिटी मी वाचून दाखवतो, आणि ती कमिटी पुढच्या दिवसांमध्ये काय काम करणार आहे, फॉलोअप कशा पद्धतीने घेणार आहे, त्याच्यावरती आपण येऊया. आपण जे काही हे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांचा फॉलोअप घेण्यासाठी किती कार्यालयाने केलं, किती नाही केलं, किती करण्याची गरज आहे, याचा सगळा फॉलोअप करण्यासाठी या प्रकल्प कार्यालयातले 3 अधिकारी आणि आपले संघटनेचे 3 पदाधिकारी अशी एकूण 6 जणांची कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. त्या कमिटीमध्ये प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं संदीप आप्पाजी पाटील, सोनूल कोतवाल सर, त्याच्यानंतर विपुल कल्याण टकले सर आणि सूर्यवंशी सर आणि पिलाजी लांडे सर, असे जवळजवळ 5 प्रतिनिधी आहेत. 5 प्रतिनिधी आहेत त्यांचे. आणि आपल्या संघटनेच्या वतीनं आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश गवारी, त्याचबरोबर जिल्हा कमिटीचे मेंबर राजू शेळके आणि दीपक वालकुळ, असे हे 3 जण असतील. आणि हे काय करणार आहेत की आता ज्यांनी आपल्याला जो काही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळला जातोय की नाही, त्याच्यामध्ये काय सुधारणा करणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ही कमिटी घेणार आहे. सेंट्रल किचनच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आपण केलेली आहे आंदोलनातून, तर आपण त्यांना डेडलाईन ठरवायला सांगितलेली आहे. डेडलाईन कशासाठी, तर ज्या पद्धतीनं वसतिगृहांचे तुम्ही अहवाल तयार केले त्याच पद्धतीनं आश्रमशाळांचे अहवाल देखील तयार झाले पाहिजेत की नाही, त्याच पद्धतीनं आश्रमशाळांचे देखील अहवाल तयार झाले पाहिजे. परंतु आपल्याला माहिती आहे आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती दबाव आणला जातो, विद्यार्थ्यांना खरं बोलू दिलं जात नाही. परंतु जर त्या विद्यार्थ्यांच्या सोबत जर पालक असतील, आपण एसएफआय असेल किंवा किसान सभेसारख्या काही संघटना असतील, तर विद्यार्थ्यांची बाजू भक्कम होईल की नाही, विद्यार्थ्यांची बाजू निश्चितच भक्कम होईल. म्हणून त्यासाठी त्यांना आपण टाइमलाईन दिलेली आहे. 26 तारखेपासून 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जेवढ्या काही आश्रमशाळा आहेत त्या सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी आणि पालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींचे मेळावे आयोजित केले जातील. आणि या मेळाव्यांमध्ये
विद्यार्थ्यांची काय बाजू आहे, संघटनेच्या प्रतिनिधींची काय बाजू आहे, तिथली जी काय शाळा व्यवस्थापन समिती असेल त्याच्या सदस्यांची, अध्यक्षांची काय बाजू आहे आणि पालकांची महत्त्वपूर्ण जी काही बाजू आहे, या सर्व बाजू विचारात घेऊन तिथं ठराव बनवले जातील, ठराव केले जातील त्या पालक मेळाव्यामध्ये. आणि हे जे काही सर्व आश्रमशाळांचे ठराव आहेत, ह्या सर्व आश्रमशाळेचे ठराव इथं प्रकल्प कार्यालयाला सादर केले जातील. त्या ठरावांवरती प्रकल्प कार्यालय ज्या पद्धतीनं वसतिगृहांचा अहवाल बनवला होता त्या स्वरूपाने आश्रमशाळांचा अहवाल बनवतील आणि जे काही वरिष्ठ कार्यालय आहे, एटीसी असेल किंवा आयुक्तालय असेल, तिथं हे अहवाल सादर केले जातील आणि त्यानुसार मग पुढची जी काही भूमिका आहे ती भूमिका आयुक्तालय किंवा एटीसी ते स्पष्ट करतील. म्हणजे लक्षात घ्या की या आंदोलनानं आपण हे महत्त्वपूर्ण जे काही पाऊल टाकलं आहे ते महत्त्वपूर्ण पाऊल हे आहे की त्या तशा स्वरूपाचा आपण अहवाल बनवून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा कोणता मुद्दा होता आपला? कोणता महत्त्वाचा मुद्दा होता? जेवलेत का सकाळी? मी सकाळी जेवल्यानंतर तुमच्यापेक्षा जास्त आवाज आहे ना माझा. तुम्ही सकाळी जेवले तरी आवाज नाही ना. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा कोणता होता? वसतिगृहामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे. डॉक्टरांनी आता स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना सांगितलं, आपल्या ज्या काही जागा होत्या त्या जागा यांनी अगोदर वाढवलेल्या होत्या का? बिलकुल वाढवलेल्या नव्हत्या. आपल्या सगळ्या या प्रयत्नांमुळं आणि रात्रीच्या तुमच्या दणक्यामुळं सकाळी त्यांना एक कल्पना होती, रात्री आपल्याला पण कल्पना होती, परंतु अधिकृतरित्या त्यांनी काही जागा डिक्लेअर केलेल्या नव्हत्या. ऑलरेडी ज्या काही जागा आहेत, प्रकल्प सोलापूर प्रकल्पाकडनं जे वर्ग केलेल्या जागा आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा जागा शिल्लक होत्या आणि एटीसी कार्यालयानं दुपारी ज्यावेळेस आता आपल्याला त्यांनी ज्यावेळेस शिष्टमंडळामध्ये सांगितलं की अगोदरच्या जागा त्या जागांमध्ये 200 जागांची भर पडलेली आहे. मित्रांनो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे अगोदरच्या जागा आणि या 200 जागा, या सगळ्या जागांची जर आपण गोळाबेरीज केली तर जवळपास इथं बसलेले तर आहेतच, इथं बसलेल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेच. परंतु जे इथं आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाहीयेत, जे आपले भाऊबंद आहेत, ज्यांना काही अडचणी आहेत, अशा देखील बहुतांशी विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. अभिनंदन. याचा जो काही फॉलोअप आहे उद्यापासून, कॉल लेटरचा जो काही आता खूप उशीर झाला होता म्हणून आपण सविस्तर इतिवृत्तांत जे काय आहे आता बैठकीचं ते घेतलेलं नाही, म्हणून आपण त्यांच्याकडून लेखी काय घेतलंय की ही कमिटी आणि जो काही इतिवृत्तांत आहे त्याचा फॉलोअप ही कमिटी घेईल. मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यातल्या काही किचकट बाबी तुमच्या लक्षात आला असेल की आम्ही आत बाहेर यांना घ्या, त्यांच्याशी बोला, हे सगळं करत होतो. त्याचं कारण काय होतं की बऱ्याचशा टेक्निकल काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या. मुख्यतः जुन्नरच्या मुलींच्या वसतिगृहाच्या अनुषंगानं होतं अडचण. ती कोणती अडचण होती की ऑलरेडी एक इमारत आहे, सरकारी इमारत, परंतु त्या सरकारी इमारतीमध्ये काय या सर्व मुलींचा समावेश होऊ शकत नाही, एवढी जागा उपलब्ध नाही. म्हणून आपल्याला तिथं जुन्नरमध्ये नवीन भाडे तत्वावरतीची इमारत घेणं गरजेचं आहे, तरच या मुलींना जागा होईल ना, तशी कशी जागा होणार आहे. म्हणून आपल्या गृहपाल मॅडमने देखील खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला, प्रकल्प अधिकारी साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जुन्नरमध्ये मुलींचं एक स्वतंत्र भाडे तत्वावरची इमारत उद्यापासूनच आपले SFIचे कार्यकर्ते आणि गृहपाल मॅडम शोधायला सुरुवात करणार आहे. मुख्यतः इमारतींच्या अनुषंगानं तो एक मुद्दा होता आणि बाकीच्या ठिकाणी इमारत घेण्याची काही आवश्यकता नाहीये. जुन्नरचं असेल, मंचरचं असेल, घोडेगावचं असेल किंवा पुण्यातलं असेल, या सगळ्या ठिकाणी नवीन अशा काही इमारती घेण्याची आवश्यकता नव्हती. त्याच्यामुळं बहुतांशी जे काही विद्यार्थी आहेत त्या बहुतांशी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या सगळ्या प्रोसेसमधून
होणार आहे. आणि तरी पण उद्यापासून कॉल लेटर सुरू होईल. बाकीच्या किरकोळ ज्या काही गोष्टी असतील, काही तुम्हाला अडचणी जर आल्या तर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहेत, इतर पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना त्याच वेळेस तुम्ही अडचणी सांगा. म्हणजे उद्या समजा काही टेक्निकल काय अडचणी आल्या ऍडमिशनच्या बाबतीतल्या, तर मग पुन्हा महिन्याने तुम्ही मग म्हणणार की अशी काहीतरी अडचण होती. असं बिलकुल कोणी करायचं नाहीये. उद्यापासून जी काय सुरुवात होईल याचा फॉलोअप तुम्ही देखील आपल्या पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारायचे की काय झालेलं आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, किंवा तुम्हाला काही जी अडचण येईल वसतिगृहाच्या पातळीवरची, तर त्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. समजलं हे सगळं. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट MSc IT आणि टॅली टायपिंगचा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी आपल्याला कालच काय सांगितलं होतं, न्यूक्लिअर बजेट जे काय आहे त्यांनी टॅली टायपिंगचं रद्द केलेलं आहे. त्याच्यामुळे या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सुरू करू शकत नाही. आज शिष्टमंडळामध्ये आपण गेल्याच्या नंतर तुमचा जो बंच होता, गठ्ठा, बंच नाही म्हणता येणार, जो गठ्ठा होता अर्जांचा 412 काहीतरी आहे तो, तर तो 412 अर्जांचा गठ्ठा आपण अधिकाऱ्यांसमोर ठेवला की एवढे 412 अर्ज वसतिगृहामधून आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना ह्या जे काही टॅली टायपिंग आणि MSc IT असेल यांची सुविधा हे मिळणं हे गरजेचं आहे. ही त्यांची मागणी. त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला, मागणी जर आली तर त्याच्यावरती विचार करू ना, बरोबर. त्याच्यामुळे आपण काय केलं, मागणी, मग इथं आंदोलनामध्ये तोंडी मागणी करायच्या ऐवजी अध्यक्ष सेक्रेटरीने चांगलं डोकं चालवलं, सेक्रेटरीने ती फॉर्म बनवला आणि तो फॉर्म आपण आज जवळजवळ 400 पेक्षा जास्त फॉर्म आपण इथं सबमिट केले. त्यांना आपण सांगितलंय काय, आणि त्यांनी पण अर्थात ते मान्य केलं की हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे फक्त फॉर्म आहे. असे अजून जे काही गृहपाल आहेत त्या गृहपालांकडनं तुम्ही फॉर्म मागून घ्या. याच्यानुसार तुम्हाला न्यूक्लिअर बजेटमधून हे केले, तुमच्या पातळीवरती जे काही बजेट आहे त्या बजेटच्या संदर्भानं तुम्ही ती सगळी प्रक्रिया करा आणि एकूणच जे काही गव्हर्नमेंटचं आहे ते होईल तेव्हा होईल, त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा. परंतु पहिल्यांदा तुमच्या पातळीवरती देखील एक सेपरेट बजेट याच्या अनुषंगानं करा. तर त्यांनी हे देखील मान्य केलं आहे की आम्ही ताबडतोब याच्यावरती कार्यवाही करायला सुरुवात करू. त्याबद्दल देखील आपणा सगळ्यांचं अभिनंदन. मित्रांनो, दुसरा सगळ्यात जो सेन्सिटिव्ह मुद्दा होता आपला अभिषेक गवारीच्या विषयीचा, की त्याला न्याय मिळाला पाहिजे. अर्थात जे काही संबंधित जे काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई अगोदर झालेली आहे, आपल्या आंदोलनाच्या अगोदर झालेली आहे. अगोदर आपणही पाठपुरावा केला होता, वेगळ्या संघटनांनी पण पाठपुरावा केला होता, अगोदर कारवाई झालेली आहे. परंतु अजूनही ते संबंधित जे काही अधीक्षक आहेत ते आजही गोव्याच्या आश्रमशाळेमध्ये कार्यरत आहेत आणि अगोदरपेक्षा त्यांचं प्रमाण हे इतकं वाढलेलं आहे. विद्यार्थ्यांशी आरेरावी करणं, शिव्या देणं, ह्या सगळा प्रकार आपण प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर तो मांडला आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्याला शब्द दिलाय की आम्ही त्या अधीक्षकांना निलंबनाची कारवाईची प्रक्रिया जेव्हा होईल ATC पातळीवरतून तेव्हा होईल, परंतु मी लवकरात लवकर त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवत आहोत. मित्रांनो, ही एक चांगली गोष्ट अभिषेकच्या अनुषंगानं आपल्याला इथं हे झालेलं आहे. हा, दुसरं सगळ्यात महत्वाचं, संघटना किंवा मोर्चा आंदोलन ते करता येणार नाही अशा स्वरूपाचं लिहून घेतलं जातं ना बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून, मुलींकडनं नाही, मुलांकडनं पण घेतलं जायचं, पण मुलींवरती जास्त प्रेशर टाकला याचा, हाच काय तो फरक. लक्षात घ्या, आपण त्यांना सांगितलंय ती जी काही मागणी आहे ती मागणी त्या हमीपत्रावरून तुमच्या ती वगळण्यात यावी. ती देखील ते बोलले की हे आम्ही हा जो काही कंटेंट आहे, आजीरवाणी जी काही आट होती प्रेग्नन्सी किट आणून प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची, ही गोष्ट देखील आपण त्यांना कायद्याच्या चौकटीत डॉक्टरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने हे केलं आणि ते आपण त्यांना रद्द करायला लावलेलं आहे. झालं
तर तात्काळ मगाशी जे बाकीच्या मुद्द्यांवर विषय होतो तसंच लगेच हे काही अडचणी आल्या की ताबडतोब आपल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधायला अजिबात तुम्ही हे करायचं. मित्रांनो, बाकीचे जे किरकोळ गोष्टी होत्या आता खूप वेळ जाईल त्याला. उद्यापासून तर कॉल लेटर नागापूरचं जे काही पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे ते केंद्र 15 तारखेपासून सुरू होणार आहे. आता हे सगळे विषयांच्या अनुषंगाने आपण खूप डिटेलमध्ये जवळजवळ 8 तासांची चर्चा होती. आता मी जर पुन्हा 8 तास तुमच्या समोर ही चर्चा करायची तर ते तुम्हाला पण शक्य नाहीये, मला पण शक्य नाहीये. परंतु मित्रांनो, हा जो काही खऱ्या अर्थानं तुम्ही हा लढून जो काही विजय मिळवलेला आहे, आपल्या मागण्या, न्याय्य मागण्या आपण ज्या काही पदरात पाडून घेतलेल्या आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना हार्दिक असं क्रांतिकारी असं अभिनंदन करतो. शेवट मित्रांनो, ते सगळेच मुद्दे आहेत. गॅप सर्टिफिकेटच्या अनुषंगानं त्यांना आपण सांगितलं किमान 1 ते 2 वर्षाचा असेल तर तो गॅप ग्राह्य धरा. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित त्याची चाचपणी करा, तपासणी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रवेशासाठी त्यांचा मार्ग मोकळा करा. अजून आपण जेवढे मुद्दे आपण घेऊन आलो होतो 32 वेगवेगळे मुद्दे होते. ते सगळे मुद्दे जे आहेत ते सगळे मुद्दे त्यांनी ताबडतोब सोडवलेले आहेत. आणि या सगळे मुद्दे आहेत. आता काय त्यांनी लेखी दिलं आपल्याला आणि पुन्हा त्याच्यावरती काय कारवाई कारवाई म्हणण्यापेक्षा संत गतीनं कारवाई जर झाली तर अडचणीचं होईल की नाही, म्हणून आपण ही कमिटी तयार केली. आणि ही जी काही कमिटी आहे ही कमिटी उद्यापासूनच याचा पाठपुरावा तर करेलच. परंतु सगळ्यात महत्वाची दुसरी एक गोष्ट झालेली आहे की हे जे काही सगळे आश्रमशाळा आणि वसतिगृहांचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा बैठक घेण्यात येईल 3 तारखेला. आणि त्या आढावा बैठकीला कोण असेल? SFIचे पदाधिकारी तर असतीलच, प्रतिनिधी तर असतीलच, परंतु सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, सर्व वसतिगृहांचे गृहपाल आणि संबंधित प्रकल्प कार्यालयातील सगळे व्यक्ती आणि स्वतः प्रकल्प अधिकारी. मित्रांनो, ही अत्यंत खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मगाशी बोलायचं राहून गेलं. मित्रांनो, खास करून वसतिगृहाच्या संदर्भात आपण ते जागा तर वाढवून लगेच आज तर मिळावं लागतंच काही प्रमाणामध्ये जे आपल्याला आवश्यक होत्या तेवढ्या. परंतु सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट झालेली आहे ती गोष्ट म्हणजे रात्री त्याविषयी सविस्तर अविनाशने मांडणी केलेली आहेच, त्याच्यामुळे पुन्हा ती करत नाही. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वेळेस SFIने आंदोलन केलं आणि त्यावेळेस आपण त्यांना काय सांगितलं की वसतिगृहाच्या एकूणच जागांच्या अनुषंगाने तुम्ही पाठपुरावा करा, वाढीव जागांचा प्रस्ताव तुम्ही पाठवा. ही मागणी त्या आंदोलनामध्ये आपण केलेली होती. त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय केलं, त्यांना आपण जे मागणी केली होती त्या अनुषंगाने त्यांनी 6000 ज्या काही जागा आहेत त्या 6000 वसतिगृहांच्या जागांचा प्रस्ताव ATC कार्यालयाला त्यांनी पाठवला आपल्या मागणीच्या नंतर. आता लक्षात घ्या, गंमत बघा. आता तुम्ही तो प्रस्ताव पाठवून किती महिने झाले? 6 महिने. किती? 6 महिने झाले. कालपर्यंत मला स्वतःला सुद्धा वाटत होतं की हा प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवरती याचं जे काही कामकाज आहे ते सगळं चालू आहे. तिथलं मंत्रालयीन पातळीवरती ह्या सगळ्या प्रस्तावाला मंजुरी येणं बाकी आहे. कदाचित फायनान्स मिनिस्टर, आदिवासी मिनिस्टर हे सगळे याचा चेंडू त्याच्या कोर्टात, त्याचा चेंडू याच्या कोर्टात, असं सगळं ती प्रक्रिया वगैरे चालू आहे की काय असं मला तरी व्यक्तिशः वाटत होतं. परंतु आज ज्या वेळेस आपण ती सगळी चर्चा केली आणि ती चर्चा केल्याच्या नंतर आपल्याला असं समजलं
की हा जो काही प्रस्ताव आहे जो आपल्या प्रकल्प कार्यालयाने पाठवलेला आहे, हा प्रस्ताव कुठे नाशिकच्या आयुक्त कार्यालयामध्ये धूळ खात पडलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. किती महिने झाले? 6 महिने झाले. मागाशी डॉक्टरांनी आंदोलन काय चीज आहे आणि तुम्ही काय करू शकता, लढून काय करू शकता, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जो प्रस्ताव आयुक्त कार्यालयामध्ये 6 महिने धूळ खात पडलेला होता, कालपासून तुम्ही जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाच्या दणक्यानं तो धूळ खात पडलेला जो काय आयुक्तालयातला प्रस्ताव होता तो बुलेट ट्रेनच्या गतीनं मंत्रालयामध्ये मित्रांनो म्हणजे हे जागा तर आहेतच, मोठं यश तर आहेच आहे. परंतु माझ्या दृष्टीनं हे जे काही 6,000 जागांचं यश आहे, जो प्रस्ताव पुढे गेलेला आहे, तो खूप महत्वाचा आहे. त्या अनुषंगानं आपण अनेक म्हणजे आता इथं सांगायला काही हरकत नाही डॉक्टर, ही सगळी जी काही प्रक्रिया चालू होती, आपला या जागा ज्या वाढून आल्या त्याच्या मागची पार्श्वभूमी पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या जागा वाढून घेण्यासाठी इथल्या प्रकल्प प्रशासनानं जितकं काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त काम जे काय आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण त्यांचे नाव तर ओळखतोच. अखिल भारतीय किसान सभेचे जे राज्याचे जे काही सरचिटणीस आहेत, शेतकऱ्यांचे नेते तुम्ही परिचित आहात त्यांना, डॉक्टर अजित नवले नाव तुम्ही ऐकलंच असेल त्यांचं. तर डॉक्टर अजित नवले देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये कालपासून आपल्या फोनवरती आपल्या संपर्कामध्ये होते. त्यांनी स्वतः आयुक्त मॅडमशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्याशी बातचीत केली. मला त्या आयुक्त मॅडमशी बोलण्यासाठी सांगितलं, त्यांचा रेफरन्स घेऊन मी स्वतः आयुक्त मॅडमशी बोललो आणि त्याच्या परिणाम स्वरूप मित्रांनो ही सगळं प्रक्रिया घडलेली आहे. त्याचबरोबर जे काय डहाणू विधानसभा मतदारसंघाचे जे काय आमदार आहेत, कॉम्रेड विनोद निकोले यांच्याशी देखील आपण संपर्कामध्ये होतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते आमदार आहेत, त्यांनी देखील आपल्याला मंत्रालयीन आयुक्त पातळीवरती खूप मोलाचं असं, कारण की आपल्याला पडद्यामागच्या या गोष्टी माहीत नसतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहीत असणं देखील मित्रांनो खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या हे जे काही सगळ्या ज्या काही मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या आपण पूर्णपणे मान्य तर त्यांनी केलेल्या आहेतच, परंतु त्या मान्य करून ते थांबलेले नाहीयेत. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी देखील कमिटी इथं गठीत त्यांनी केलेली आहे आणि ती कमिटी सातत्यानं या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करेल. मित्रांनो, फक्त शेवटच एक तुम्हाला सांगतो की आता ठीक आहे, आता हे सगळं जे आहे, नंतर तुम्ही ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही नेत्यांशी बोलाल. परंतु मगाशी जो डॉक्टरांनी एक उल्लेख केला आणि मला वाटतं की जुन्नरच्या एक जनरल बैठकीमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या बैठकांना मी उपस्थित होतो, त्यामध्ये मी जो महत्वाचा मुद्दा बोललो होतो, तो मुद्द्यानं मला आजच्या इथं मला थांबायचं. त्या मुद्द्यानं तो मुद्दा काय, डॉक्टरांनी पण त्याचा अर्थात उल्लेख केलेला आहेच. तो मुद्दा काय की आपले ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस ज्या पोटतिडकीनं आपण लढ्यामध्ये सहभागी होतो, त्याच पोटतिडकीनं आपण दुसऱ्यांच्या प्रश्नांसाठी देखील त्याच पोटतिडकीनं रस्त्यावरती उतरणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, जे कोणी विद्यार्थी अगोदर लढले असतील आणि त्या कदाचित तुम्ही आम्ही नेते मंडळी कदाचित तुम्हाला दिसतो, परंतु केवळ आम्हीच फक्त लढून ते मिळवले का? तुमच्यासारखे हजारो विद्यार्थी ज्यावेळेस रस्त्यावरती उतरले, लढले, त्यावेळेसच झाले की नाही? सगळ्यांचं योगदान आहे की नाही? मग ते त्यावेळेस जर लढले नसते तर आता तिथून पुढची जी लढाई आपण जिंकली त्याची पार्श्वभूमी तयार झाली असती का? त्याची पार्श्वभूमी तयार झाली नसती. ती त्यांनी पार्श्वभूमी SFIनं किंवा त्या विद्यार्थ्यांनी नेतृत्वानं ती पार्श्वभूमी तयार केली. त्या पार्श्वभूमीवरती आपण लढून हे यश आपण संपादित केलेलं आहे.
त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एकच कळकळीची विनंती असेल की इथून पुढं जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण देखील तितक्याच पोटतिडकीनं आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही शैक्षणिक आयुष्य आहे ते जगता यावं याच्यासाठी चांगले एक वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागेल. अभ्यास आणि संघर्षाचा जो काही हा आपला नारा आहे तो अभ्यास आणि संघर्षाचा नारा जो आपल्याला बुलंद करायचा आहे. अभ्यास त्याच पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागेल ज्याच्यासाठी आपण वसतिगृह मिळवले. लक्षात घ्या, वसतिगृह कशासाठी मिळवले आपण? आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे हे विसरून चालणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या संघर्षाने आम्हाला वसतिगृह मिळवून दिलं तो संघर्ष असाच अविरतपणे पुढे कसा आम्ही घेऊन जाऊ त्याचा निर्धार देखील मित्रांनो आपल्याला या निमित्तानं करावा लागेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं क्रांतिकारी असं अभिनंदन व्यक्तिशः तर करतोच, परंतु SFIच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं खास करून SFIच्या पुणे जिल्हा समितीचं मनपूर्वक असं क्रांतिकारक असं अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने आंदोलन संघटित केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठीच्या ज्या काही यशस्वी मागण्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं क्रांतिकारी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं जे काही भाषण आहे अर्थात गरजेचं होतं ते थांबवतो. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.